नमस्कार. रंगा येईओ या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी प्रमोद पवार. आज वेगळ्या पद्धतीने चित्रकलेच्या क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. आणि हा सगळा प्रवास जो आहे तो बघत असताना आपल्याला वेगवेगळी माणसं त्यांचं चित्रकलेच्या संदर्भातलं इंटरप्रिटेशन म्हणजे कशा पद्धतीने ते चित्रकलेकडे पाहतात हा सगळा प्रवास जाणून घेतो आहे. आज ठाण्याच्या वृंदावन सोसायटीमध्ये मी आलो आहे आणि या सगळ्या गर्दीच्या इमारतींच्या मध्ये सुद्धा एक चित्रकलेशी संबंधित व्यक्तिरेखा राहते इथं. त्यांचं नाव आहे किशोर नादावडेकर. किशोर नादावडेकर एक मनस्वी कलाकार, एकलव्याच्या एकाग्रतेने स्वतःला घडवणारे. त्यांची आजपर्यंतची वाटचाल रंगा येईओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवताना सह्याद्री दूरदर्शन वाहिनीला अत्यानंद होत आहे. क्राय फाउंडेशन या संस्थेने किशोर नादावडेकर यांच्या चित्रांचे इंग्लंडमध्ये ऑक्शन केले. त्यातून मिळालेली सर्व रक्कम त्या संस्थेला देणगी म्हणून देऊन आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाण जिवंत ठेवली ती किशोर नादावडेकर यांनी. आणि तशीच मदत त्यांनी CPAA या कॅन्सरसाठी काम करणाऱ्या संस्थेला गेली 10 वर्ष 2 पेंटिंग्स देऊन त्याची विक्री करून त्यातून येणारं उत्पन्न हे त्या संस्थेला ते देत आहेत. हे फार मोठं काम आपल्या नकळत कुठलाही गाजावाजा न करता ते करत आहेत. हे फार महत्त्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. किशोर, तुमचं स्वागत रंगा येईओ मध्ये. नमस्कार. काय होत आहे, तुम्ही अनेक महिने पाहताय हा कार्यक्रम, वेगवेगळे चित्रकार तुमच्यापर्यंत आणून पोचवलेले आहेत. आता मला तुम्हाला आमच्या या रसिकांच्या पर्यंत पोहोचवायचं आहे. कसं होतं, तुम्ही स्वतःला वेगळ्या पद्धतीने घडवलं. तुम्हाला मार्गदर्शक महाविद्यालय नव्हतं. तुम्ही स्वतःहून शिकत गेलात. मार्गदर्शक अर्थातच नंतर मिळत गेले. पण शाळेपासूनचा हा सगळा जर प्रवास बघितला तर तुम्हाला चित्रकलेची आवड केव्हापासून निर्माण झाली? चित्रकला जशी प्रत्येक लहान मुलांना जशी चित्रकलेची आवड असते तशी मीही करत होतो. म्हणजे भिंती खराब करणं वगैरे? भिंती लहानपणी एवढ्या मी खराब केल्या नाहीत. मी वहीवरच करत होतो. पण नंतर मग एखाद्या मित्राची प्रयोगवही पूर्ण कर, म्हणजे जसे ती प्रयोगवहीमध्ये फाटलेला बेडूक वगैरे अशा काही असतील चित्र कठीण विषय ते मला द्यायचे करायला आणि मला त्या छान वाटायचं. आपलं माझ्याबरोबर मी मित्रांचं पण करतोय, त्यांना मार्क मिळत आहेत. कोणाचा कुठल्या काही असतील अजून शाळेत असाइनमेंट असतील त्या आम्ही करत बसायचो. त्या करता आणि घरून सारखं आपलं ओरडायचं, अरे अभ्यास कर, चित्रकलेने का पोट भरणार आहे का? तर आपल्याकडे जे आहे चित्रकलेने काही पोट भरणार आहे का? म्हणजे तुमच्या घरामध्ये असे काही पूर्वपीठिका नव्हती का? नाही, म्हणजे कोणी चित्रकलेत मुळीच नाही, काहीच नाही. कोण सांगणारही नव्हतं. आमच्या जवळपास पण कोण नव्हतं की बाबा काही कॉलेज असतं, आर्ट कॉलेज असतं, ह्याला आवड असेल त्या दिशेने जा, काही माहिती नाही. तुम्ही राहायला कुठे होता? मी विक्रोळी पार्क साईट ला होतो. म्युन्सिपल कॉलनी तिथे आहेत सगळ्या, तिथे होतो. चाळीतलं वातावरण सगळं मस्त. आणि मग कोणी यायचं, अरे मला एक आता ग्रीटिंग करून दे. म्हणजे आमच्या चाळीमध्ये सुद्धा काही आर्टशी रिलेटेड काय असलं, इव्हन कोणाला बारसं असलं, कोणाला कधी नेमप्लेट जरी कोण, अरे किशोर हक्काने. आणि मी ते सुद्धा आवडीने ते करायचं. इव्हन लग्नामध्ये रुखवतामध्ये स्पेशल काहीतरी करायचं असेल तरी किशोर. मग मी छान हँडरायटिंगमध्ये वगैरे सगळं ते करून द्यायचो. आणि मग हे असं चालतच राहिलेलं, करणं वगैरे, कोणाला ग्रीटिंग, कोणाला ते ही आपली प्रयोगवही पूर्ण करून दे सगळं. इव्हन आमचा एक मित्र होता, त्याचं घड्याळाचं दुकान नंतर त्यांनी स्वतःचं घातलं. तर तो क्लासला जाताना ज्या डायग्राम अगोदर लागायचे घड्याळाचे सगळे मी करायचो. आणि या पठ्ठ्याला A ग्रेड मिळून त्याला ॲडमिशन मिळून त्याला मोठी सर्टिफिकेट पण मिळाली त्याला पुढे जाऊन. पण हे सगळं हे मीच करून द्यायचो. इव्हन नंतर माझी आवड बघून आमचा मामा आमच्याकडे राहिला होता. तो मामा म्हणाला की अरे हा कितीला सांगतो, अभ्यासापेक्षा जास्त इंटरेस्ट ह्याला ड्रॉइंगमध्येच तो घेतोय. आणि आपण जसं आपल्या घरच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतो बाहेर कोणाला, त्याने सहज मित्राला बोलला की माझा भाचा आहे पण तो ड्रॉइंगमध्ये जास्त त्याला आवड दिसते. मग तेव्हा तो म्हणाला मित्र की तू जे स्कूलला वाटला याला का घेऊन जात नाही मग.
आणि तोपर्यंत माझं 10वी 12वी इवन FY BComला ॲडमिशन ते चाललेलंच होतं. म्हणजे कॉमर्स सुरू झालं, कॉमर्स सुरू होतं पण जायचं होतं तुम्हाला आर्ट स्कूलला. आर्ट स्कूलला. पण हे आर्ट स्कूल असतं हेही मला माहिती नाही. जेव्हा मामा म्हणाला की अरे ते आर्ट स्कूल वगैरे असतं वगैरे, म्हटलं आनंद झाला. आर्ट स्कूल कॉलेज असतं आर्टचं? मला हां असतं, ते JJला आहे. तर JJ हॉस्पिटल आपल्याला माहीत होतं, JJ आर्ट कॉलेज हे माहिती नव्हतं. मग गेलो मी तिथे गेलो. मग पहिला प्रश्न त्यांनी केला, तुम्ही हे आपलं काय म्हणतात इंटरमिजिएट परीक्षा पास झालेत? म्हटलं इंटरमिजिएट शाळेत असते. हो म्हणे, ती पास झालेत का? म्हटलं नाही, ती मी दिलीच नाही. माझी चित्र त्यांनी पाहिली. म्हणजे तेव्हा तुम्हाला माहीत असेल की रवी शास्त्रीला ऑडी मिळालेली. हां, तेव्हा रवी शास्त्रीचा तो फेटा घातलेला मी ते पेंटिंग केलेलं. त्यानंतर मग ते संजीव कुमार आम्ही हे ती तेव्हाची काढलेली म्हणजे पेंटिंग. हां, सहज पेपरमध्ये आलेली जी चित्र ती मी बघून काढली, फोटोवरून ती केलेली. पण ती त्यांना आवडली त्या सरांना. सर म्हणे सगळं तुझं छान आहे, त्याच्यातून जाणवतं आहे तुझं काम छान आहे, पण आम्हाला काही नियम असतात की ती इंटरमिजिएट परीक्षा. मग राहिलं. मग रेजा स्कूल ऑफ आर्टला गेलो. रेजा स्कूल ऑफ आर्टला कळलं की तिथे ते म्हणाले सर की तुझं आम्ही करून घेऊ इंटरमिजिएट परीक्षा वगैरे, पण महिन्याला साधारण एक 200 रुपये खर्च आहे तुला. तर वडील मिल कामगार होते. वडिलांना 800 रुपये तेव्हा पगार, आणि त्यात 200मध्ये गणित हे जुळत नव्हतं. बरोबर. मग ते तिथे राहिले. वडील म्हणे एवढं मी नाही खर्च करू शकत, आणि साहजिक होतं. मग ते राहिलं तसंच तिथे. मग नंतर मग असं म्हणतात की इच्छा असेल तर मार्ग मिळतो, कोणतरी दिसतं. मग तसंच मामा मित्राला बोलला असं असं आहे, नाही झालं तिकडे. ते म्हणाले अरे काम कर, आमचे एक डोंबिवलीमध्ये आर्टिस्ट आहेत, त्यांच्याकडे पाठव, बघ काय होतंय का. कारण प्रत्येक फील्डमधला कोण असेल आपण म्हणतो ना अरे ह्या फील्डमधलं अमुक व्यक्तीकडे पाठव, म्हणजे ती व्यक्ती कदाचित जास्त मार्गदर्शन करेल. तर गोवेकर म्हणून डोंबिवलीला एक चित्रकार होते, तर त्यांच्याकडे मी गेलो. मी राहिलो होतो विक्रोळीला, ते डोंबिवलीला, आणि ते होते लँग्वेज आर्टिस्ट. आता हे लँग्वेज आर्टिस्ट हे मला तेव्हा कळलं. लँग्वेज आर्टिस्ट म्हणजे काय, एखादी ते जाहिरात कंपनीमध्ये कामाला होते, आणि जशी पहिली इंग्रजी जाहिरात असायची, कुठली ॲड इंग्रजी आली की ते मग पूर्ण देशामध्ये ती ॲड फिरली पाहिजे वेगवेगळ्या भाषांमध्ये. मग त्या वेगळ्या भाषांमध्ये ती ॲड जाहिरात करायची, प्रेस ॲड वगैरे. मग त्यांचं जर टायटल असेल वगैरे सगळं कर, टायपोग्राफी सगळं. मग त्यांच्याकडे सुरू झालं. त्यांच्यामुळे काय झालं, मला लँग्वेज कळायला लागलं. मी आतासुद्धा देशातल्या 13-14 लँग्वेज ओळखू शकतो. ओके, हो, सगळं वाचता येत नाही पण ओळखू शकतो मी. मग ते म्हणाले की ठीक आहे तू ये, मी तुला दाखवेन. म्हटलं चला, कलेला कुठे सुरुवात तर होते चित्रकला. पण त्यांच्याकडे फक्त ब्लॅक अँड व्हाईटच होतं, म्हणजे अक्षरांना सुंदर रूप कसं द्यायचं हे त्यांच्याकडून मी शिकलो. जे तुम्ही शाळेमध्ये असताना फळ्यावर करायचं, हां, ते जरा इथे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करायला मिळालं. मग ते म्हणाला, मला सांगायचे मी सकाळी घर सोडतो एक 7:30-8ला, त्याच्या अगोदर तू माझ्याकडे यायचं, मी तुला काम देईन. ते काम घेऊन तू घरी जायचं, घरी करायचं, आणि ते लिंटास ॲडव्हर्टायझिंगमध्ये होते नरिमन पॉईंटला. तिथे मी 5:30ला निघतो, तू 5:30च्या अगोदर ते काम घेऊन यायचं, आणि मग मी तुला दुसरं काम देईन, जमेल का? म्हटलं पळेल. आर्टमध्येच हे करायचं ना, रंगाशी संबंध येतोय. बरं, त्याच वेळेला सायमल्टेनियसली कॉलेज चालू होतं. हो का नाही, माझं FY झाल्यानंतर मी ते थांबलं, माझं सोडून दिलं. मग इकडेच वळलो मी. तर मग म्हणाला ठीक आहे, जर तुला याच्यातच इंटरेस्ट आहे ना तर मग ते चालू असून दे, कारण मी त्यात जास्त मेहनत करून करत होतो. बरोबर. आणि मग ते त्या दरम्यान एक वाईट गोष्ट अशी घडली होती की आई एक्सपायर्ड झाली होती. मग आई एक्सपायर्ड झाल्यामुळे ती घरात मोठा असल्यामुळे पूर्ण जबाबदारी माझ्यावर होती. मग घरचं आत्ताचं एवढी आर्थिक परिस्थिती पण होती की जेवणाला बाकीच्या गोष्टीला काही बाई माणूस ठेवणं काय शक्य नव्हतं, सगळंच मला. आणि आईने एक चांगली गोष्ट आम्हाला शिकवली होती की जेवण करणं वगैरे हे सगळं येत होतं, मला थोडं येत होतं. तर म्हटलं त्यातल्या त्यात आम्ही तोडकं मोडकं, म्हणजे आम्ही फार चोचले नव्हते पण आम्ही पोट भरून जेवू शकत होतो व्यवस्थित, भावंड, ते मी करू शकत होतो. मग जेवण करून मी सकाळी लवकर उठून पहिला तर जॉब घेऊन यायचो. जॉब घेऊन आल्यानंतर पहिलं घरचं जेवण, डोंबिवलीला जाऊन जॉब घेऊन यायचं. हो, सकाळी ते सर 7:30ला निघायचे. ओके. 7:30ला आल्यानंतर पहिलं घरचं जेवण वगैरे आटपायचं, करून ठेवायचं भावंडांचं. मग मी कामाला लागायचो.
काम झाल्यानंतर मग 5:30ला ते निघणार नरिमन पण त्याच्या अगोदर इथून निघायचं म्हणजे ते काम पूर्ण करून. हो, काम पूर्ण करून त्यांना घेऊन जायचो तिकडे, त्यांना द्यायचो मी, नवीन काम घेऊन यायचो. असं मी जवळ 6 महिने केलं. मग 6 महिन्यानंतर त्यांना माझी दया आली असावी कदाचित. ते म्हणाले मी एक छोटंसं ऑफिस घेतलं आहे, तर मुंबईला तिथे तू बस, तुला मी 200 रुपये पगार देईन. बरं म्हटलं ठीक आहे, पास बीस सगळं काढून देईन वगैरे, हरकत नाही. मग ते बसायला लागले. आणि त्यांनी पण त्या दरम्यान तो जॉब सोडला लिंटाचा, आणि त्यांनी फ्रीलान्स काम सुरू केलं स्वतःचं ऑफिस घेऊन. करता कधी काय व्हायचं त्यांच्याकडे की समजा शिपाई कुठे बाहेर गेला असेल आणि करायला असेल, ते जायचं मला, अरे का तर जरा जाऊन येशील का, जॉब द्यायचा आहे लिंटासला. तर मी जायचो लिंटासला. तर लिंटासला गेल्यावर तिथे मला अजून ॲडव्हर्टायझिंग फील्ड कळली. तिथे गेल्यावर बघितलं की एक स्टुडिओ असायचा मोठा, बरेच आर्टिस्ट बसलेले असायचे, 15-20 आर्टिस्ट. मग कोण स्प्रेने चित्र काढतोय, कोण कटपेस्ट करतोय, कोण असं डिझाईन. म्हटलं अरे हे अजून वेगळं आहे, मी तर फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्येच खेळत होतो, म्हणजे रंग हे रंगांमध्ये करतायत. मग मला तिथे मी ओळख तयार केली. ते म्हणाले की स्टुडिओमध्ये काही ओळखी तयार केल्या. तर ते म्हणाले काय तुला आवड आहे का चित्रकलेत? म्हटलं मला आवड आहे, पण हे तुम्ही जे स्प्रेने करताय सगळं करते वेगळं वाटते, त्यासाठी कॉलेज करावं लागतं. म्हटलं नाही कॉलेज, मी म्हटलं नाही जमलं. ठीक आहे. जास्त कोण काय पहिलं बोलायचे नाही. नंतर मी कधी अशी संधी मिळाली जायची तिकडे कधी, तर मी त्यांची एक ओळख करून घेतली. मग म्हटलं हे पण काहीतरी वेगळं विश्व, हे पण आपल्याला आलं पाहिजे. हां, पण डोक्यात ते सुरू झालं, हे पण आलं पाहिजे. नंतर मी गोयेकर होते, त्यांना असं वाटलं की ह्याच्या व्यतिरिक्त हा चित्र पण काढायचो काय ना काय वगैरे, तर चित्रकडे त्याला थोडी आवड दिसते. मला म्हणाले माझे एक मित्र आहेत शांताराम गांगुडे, ते स्प्रे आर्टिस्ट, त्यांच्याकडे तुला मी पाठवतो. बरं. चेंबूरला. मग शनिवार रविवार सुट्टी असायची ना, मग रविवारी त्यांच्याकडे सुट्टी असायची त्यांच्याकडे. मग रविवारी मी चेंबूरला जायचो, घरचं सगळं आटपून दुपारी मी निघायचो, आणि मग उशिरा किती वाजेपर्यंत त्यांच्याकडेच काम करायचं. स्प्रे कसं, म्हणजे फिल्म कशी कट करायची, स्प्रे कसं हँडल करायचं. तिथे त्यांनी एक मला किस्सा सांगितला की म्हणे माझ्याकडे असे बरेच जण येतात आर्टिस्ट, मला आर्टिस्ट व्हायचं आहे, आणि जरा 2 तास उभं केलं की पायात गोळे आले आणि इकडे बघत बस आपल्या घड्याळाकडे, आणि मग ते थकतात. हा किस्सा सांगितल्यानंतर मी शेवटपर्यंत त्यांच्या घड्याळाकडे कधीच पाहिलं नाही. तर चुकून कधीतरी बघायचो, आणि त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं की म्हणायचे ह्यालाही कंटाळा आला आहे, आणि म्हणाले जर उद्यापासून येऊ नको तर मी आपलं उभं राहायचो 2-3 तास उभंच. मला कधी ते बस म्हणून कधी पटकन पहिले बोलले नाही. नंतर मला म्हणाले तुला वाटलं असेल मी तुला बस बोललो नाही, मला बघायचं तू कंटाळतोयस का. ॲडव्हर्टायझिंगमध्ये आता कसं ते संपूर्ण कॉम्प्युटरवरती फिनिश करतात सगळं जॉब वगैरे. तेव्हा ते एखादं प्रोडक्ट तुम्ही शूट केल्यानंतर ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये वापरायचं आहे ॲडमध्ये, तर ते फिनिश करावं लागायचं स्प्रेनं. मग स्प्रे आर्टिस्ट तो पूर्ण फिनिश करायचं आणि मग ते मास्टर आर्टवर्क म्हणून ते वापरायचं. ते मी त्यांच्याकडे ते शिकलो. आणि अजून एक ते कळलं की त्याचबरोबर कॉलेजच्या मुलांचं, म्हणजे आता आर्थिकची चणचण तर होतीच माझ्याकडे. तर आमचा एक मित्र होता, तो म्हणाला की अरे कॉलेजचे काही असाइनमेंट असतात तर माझ्याकडे येतात करायला, तर तू करशील का. म्हटलं हो, म्हटलं आवडेल ना मला. तर कॉलेजचे असाइनमेंट मी करायचो, म्हणजे मार्क ते मुलं घेत असतील. मग आता मी कॉलेजची नावं सांगत नाही, त्या मग मी आनंदाने करायचो अगदी. मग मला त्याच्यामुळे कळायचं की कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं, तर हे मग समजा त्यांना एखादं ऑब्जेक्ट असेल की ते आपली पोस्टर कलरची बाटली आणि तो ब्रश असेल उदाहरण, किंवा पॉकेटमधून आलेले पैसे, असं काय असेल, एक कलर आणि एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करायचं असतं, एक पोस्टर कलरमध्ये आणि पेन्सिलमध्ये. तर त्यांना आठवड्यातून एक असाइनमेंट करायची असायची त्यांची. मी काय करायचो, मग आठवड्यात 10 करायचो. हो, जास्त करायचो. घरी जाऊन फुल प्रॅक्टिसमध्ये A3 साईजचे पेपर आणून, मला ते कळायचे ह्या साईजमध्ये त्यांना असाइनमेंट, मग त्या साईजचे पेपर घेऊन मी भरपूर प्रॅक्टिस करायचो वगैरे. मग ते एकदा ते गांगुडे सर आहेत त्यांना मी दाखवले. म्हणजे अरे तुझं इलस्ट्रेशन चांगलं आहे. मग पहिला शब्द माझ्या कानावर इलस्ट्रेशन तो पडला की अरे ह्या चित्र असं काढताना इलस्ट्रेशन हे म्हणतात.
मग त्यांच्याकडे काम केल्यानंतर एक ट्रायटन नावाची एजन्सी सुरू झाली नवीन. मला म्हणाले मी तुला तिथे हे करतो, जॉब देतो, पण तिकडे कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं नाही. म्हटलं ठीक आहे, ॲडव्हर्टायझिंगमध्ये मला चान्स मिळतोय काही नाही करतो. म्हटलं ठीक आहे सर, काय करायचं, दिला. तिथे कटपेस्ट आर्टिस्ट म्हणून मी लागलो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगर गावात चित्रकारांचा राष्ट्रीय आर्ट कॅम्प झाला होता. त्यातली 5 चित्रे पंतप्रधान कार्यालयासाठी घेतली गेली. त्यामध्ये किशोरजींचं एक चित्र आहे आणि ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. विजय आचरेकर तिथे यायचे, फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून तिकडे यायचे. नाही, मला वाटतं ते जॉबला पण लागले इलस्ट्रेटर म्हणून. आणि त्यांचं काम बघितल्यानंतर मी खूप खुश झालो, त्यांचं ते काम वगैरे बघून. तर मी त्यांच्याबरोबर सहवासात यायला लागलो. त्यांना माझा स्वभाव आवडला, मलाही त्यांचा स्वभाव आवडला वगैरे. आणि मेमरीने करणं आणि ते खूप छान करायचे वगैरे आणि बोलायचं इच्छा. तर त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर ते म्हणाले ठीक आहे, आम्ही तू माझ्याकडे येत जा संडे रविवारचा वगैरे. म्हटलं ठीक आहे, मी येईन वगैरे, मला शिकायचं आहे. आणि ते संस्कार भारती हा सुरू झाला होता. तर दर रविवारी जायचं, निसर्गात बसायचं आणि मस्तपैकी काम करायचं. तर मला ते आवडायला लागलं, निसर्गात बसून काम करायचं. त्यावेळेला तुम्ही पाहिलेली चित्र करणं वगैरे इथपर्यंत करत आहात, पण अशा मोठ्या मोठ्या चित्रकारांच्या मध्ये जाऊन बसल्यानंतर त्या संस्कार भारतीच्या चित्रकला वर्गामध्ये तुम्हाला असं भीती वाटत नव्हती की मला हे जमणार नाहीये? हो, वाटायची ना. कारण एवढा मोठा निसर्ग आणि तो एवढ्याशा पेपरवरती उतरवायचा आणि एवढं ते सिम्प्लिफाईडमध्ये करणं मला जमायचंच नाही. मी नुसतं फक्त बघत बसायचो. मग आचरेकर म्हणायचे किशोर कधीतरी सुरुवात कर. म्हटलं हो हो हो. म्हटलं तरी निसर्गाकडे बघितलं, पेपर बघितलं तर जमायचंच नाही, नेमकं काय करायचं त्यातलं. मग हळूहळू त्यांनी सांगितलं की एक चौकट, नजरेची चौकट तयार झाली पाहिजे, त्यातला तो गोल्डन स्पॉट शोधायचा. मग सिम्प्लिफाईडमध्ये आपण कसं करायचं, त्यातलं सौंदर्य शोधलं पाहिजे. आता एवढ्या मोठ्या निसर्गामध्ये एखाद्या गोष्टीकडे नजर जाते, अरे वा काय छान, अरे वा जे असतं ना, तो आपल्या गोल्डन स्पॉट असतो. तो वा जो असतो ना, तो आपल्या चित्रात आला पाहिजे, त्या चित्रात ते दिसलं पाहिजे. म्हणलं ठीक आहे, ते ऐकायला वर सोपं वाटायचं अगदी ते, पण करायला गेलो की ते जमायचं नाही. मग म्हणाले तू सातत्य ठेव, करत राहा, ते हळूहळू येईल. मग मी ते ठेवलं, कारण चिकाटी मला वाटलं आपल्याला आता ह्याच क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे. तर म्हटलं जीव तोडून मी काम करायला सुरुवात केली. घरचं काय ते लवकरात लवकर आटपायचं आणि जास्तीत जास्त वेळ याला द्यायचा. एजन्सीमध्ये सुद्धा लंचमध्ये सगळे खाली जायचे, मी लंचमध्ये प्रॅक्टिस करत बसायचो. वॉटर कलरचं मी घेऊनच गेलेलो साहित्य आणि प्रॅक्टिस करायचं वगैरे. आणि हे करता करता आमचे जण म्हणाले की अरे हे तू ना काय करतोयस, म्हटलं हे जॉबला आहे, चांगलं व्यवस्थित सगळं मिळतंय, ते कर, हे पेंटिंगच्या भानगडीत पडू नकोस, तू काय आपली लक्ष नाही आहे, त्यासाठी कॉलेज करावं लागतं, तू ते तर कॉलेज पण नाही केलेलंस आणि हे उद्या नाही जमलं तुला तर काय होणार मग. अरे म्हटलं मी करतोय ते म्हणजे पाय खेचण्यासारखा प्रकार नाही, पण मी काय फार लक्ष दिलं नाही. मी म्हटलं नाही, मी चांगल्या आर्टिस्टची कामं बघायचो, चांगल्या आर्टिस्टकडून चांगलं ऐकायचो, हे मी सुरुवातीला ठेवलेलं. आणि आचरेकर तर सतत चांगलं असायचं, सतत ते मार्गदर्शनचं असायचं. मग नंतर त्यांच्यामुळे काम करता करता की वासुदेव कामत सरांची ओळख झाली, ते वर्गावर यायला लागले. आणि तिथे आल्यानंतर जो परिस्पर्श म्हणतात ना एखाद्याला जो होतो, तिथून माझं म्हणजे त्यांच्याकडे तर मला कला विश्व केवढं मोठं हे कळालं. त्यांच्या घरी जाणं सुरू झालं आणि ते तर कलेचं भांडारच आहे त्यांच्याकडे, म्हणजे ते देतच असतात सतत समुद्रच. मग मला अजून पुढे पुढे जावंसं वाटलं. आता ॲडव्हर्टायझिंग फील्ड कळले, ठीक आहे, तिथे सगळं कसं होतं की समोरच्याला हवं ते द्यायचं असतं, तुमचं जास्त काय नसतं. तिथे इव्हन साधा की नंबर सुद्धा द्यायचा आहे ना, तुमची ॲड झाली, एक की नंबर असतो, तो कंपनीचा असतो. बरोबर. पण इकडे कसं होतं, तुम्ही चित्र जे कराल ना ते तुमचं स्वतःच असतं, तुमचं स्वतःचं नाव असतं, त्यात सही असते. आणि तो आनंद खूप होता की हे माझं चित्र आहे. बरोबर. मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये किती मास्टर वर्क केलं तरी ते माझं असं मी बोलू शकत नाही, कंपनीचं आहे. ज्यांना माहिती आहे ना, माहिती आहे हा इलस्ट्रेटर आहे, पण ही जी सही मी द्यायला तो मला खूप आनंद होता. आणि मग
निसर्गामध्ये मग सरांनी अजून माझी नजर तयार चांगली करून दिली किंवा कसं शोधायचं चित्र, सौंदर्य कसं बघायचं, चित्रातलं काय नेमकं बघायचं आपल्या चित्रात, त्या पण निसर्गात आलं पाहिजे. मग राहून राहून मला अजून कलेचे धडे कळायला लागले आणि मग त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनामुळे मी अजून माझ्या वाटेवर जायला सुरुवात केली. मग जास्त मेहनत करून कलाकार मी वाचायला सुरुवात केली, एक्झिबिशन्सला जाणं, मग प्रत्येक पेंटिंग ते बघण्यावर ते वाचणं, म्हणजे ते सारखे सर म्हणायचे की अरे चित्र वाचता आलं पाहिजे. मग वाचणं म्हणजे काय ते मला कळायला लागलं. मग तुम्ही पोर्ट्रेट कधी ज्या वेळेला करायला लागलात तर पोर्ट्रेटकडे कसे वळलात? पोर्ट्रेटकडे वळलो ते एक असं झालं की कामत सरांकडे कामं आली होती आणि एक विवेकचं एक काम होतं त्यांच्याकडे. तर ती काही छोटी काही पोर्ट्रेट्स करायची होती तिथे. तर मला म्हणाले अरे पहिलं एकच घे, ते तू कर, आणि अजून काही अडचण दिलेली, एकच छोटंसं A4 साईजमध्ये करायचं होतं, पोस्टर कलरमध्ये. म्हणलं ठीक आहे सर, मला जमेल ना, कर तर खरं. मग मी आपला जीव सरांनी दिलाय म्हणलं, जीव तोडून काम केलं त्याच्यामध्ये, ते केलं आणि ते त्यांना आवडलं. हा आवडलं सगळे. अजून एक देतो. पण मग हे ज्या वेळेला पोर्ट्रेट आपण करतो त्यावेळेला रेग्युलर कॉलेजमध्ये जातात त्यावेळेला ॲनाटॉमी शिकवली जाते. मग त्या ॲनाटॉमीतून ती व्यक्तिरेखा आणखी मग ह्या सगळ्याचा अभ्यास झालेला असतो. तुम्ही कसं काय ते हे केलं? त्यासाठी मी काय करायचो, मी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया एक संस्था आहे, 103 वर्ष जुनी आहे. हो, तिथे मी जायचो, त्याचा मी मेंबर झालो आर्ट सोसायटी. ते मेंबर झाल्यामुळे मला अजून 4 आर्टिस्ट कळायला लागले. तिथे पण प्रॅक्टिस करायला यायचे, मॉडेल समोर बसलेलं असायचं. मग त्यांची प्रॅक्टिस करा, त्यांच्या ॲनाटॉमीचा स्टडी करा, त्यांचा पूर्ण कपड्यांचा स्टडी करा, त्यांचे हावभाव, त्यांचं एक्सप्रेशन ते आणण्याचा प्रयत्न करा. तुम्ही करायचो दर रविवारचं त्यांचं ते सेशन असायचं. हो, तिथे मी जायचो. मी त्यांचा लाईफ मेंबर पण झालेलो. त्याच्यामुळे जी प्रॅक्टिस जे व्हायला पाहिजे मला थोडंफार तिकडून मला कळायला लागलं. त्यांचं आउटडोअर असायचं, आउटडोअरला जाण्याचं, ते आउटडोअरला मी झालेलो. अजून मोठे निसर्गात जाऊन काम करणं हे मला कळायला लागलं. मोठे आर्टिस्ट सानिध्यात आले. कमर्शियल काम असतं म्हणजे ज्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात. तुम्ही नोकरी करत होतात त्याच्यातून तर तुम्हाला म्हणजे घर चालवण्या इतक्यात पैसे मिळत होते. पण एक पहिलं काम जे केलं आणि ते विकलं गेलं असं कधी झालं आणि कुठच्या चित्राच्या बाबतीत? ज्यावेळी जे एजन्सीचं काम करता करता नंतर मला वाटतं 2001ला मी एजन्सी सोडली. जेव्हा मला पेंटिंगमध्ये मला रस यायला लागला आणि एजन्सीचं ते सगळं ते बॉसगिरी, ते सतत तो टायमिंगवरती जॉब कंटाळलेला मला. टू टाइम म्हणजे पर्सनल हे नसायचं, मोकळं होऊन नव्हतं. पण इथे मला आनंद, भले मला पैसे कमी मिळत होते एवढे. मग मी माझ्या मिसेसशी डिस्कस केलं, तिचा खूप सिंहाचा वाटा याच्यामध्ये. माझे मिस्टर किशोर नादावडेकर हे एक खूप चांगले चित्रकार आहेत. वयाच्या 17व्या वर्षापासून त्यांनी खूप कष्ट करून इथपर्यंत आले आहेत. ते एक चांगला भाऊ, चांगला मुलगा, चांगले पती आणि चांगले वडील आहेत. त्यांनी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी हा चित्रकलेचा प्रवास केलेला आहे. ते जसे आहेत, स्वतः जसे त्यांचा स्वभाव आहे तशीच त्यांची चित्र प्रसन्न आणि दुसऱ्याला आनंद देणारी आहेत. 2001ला माझा पहिला शो झाला, ग्रुप शो. हो, नेहरू सेंटरला. कारण अशी चित्र करत गेल्यामुळे मग अशी बरीच चित्र पण जमली होती. पण मग त्या एक्झिबिशन जो ग्रुप शो होता त्याच्यामध्ये कशा प्रकारची चित्र? मला रिअलिस्टिकच मला आवड होती, रिअलिस्टिकची. त्यात मध्ये माझे सगळे लँडस्केप्स होते. बरं. तर लँडस्केप्स झाल्यानंतर ग्रुप शो होता. आमच्या 3 आमचे मित्र होते, शो केला. आणि त्यात एक चांगली गोष्ट अशी घडली होती की तिथे प्रख्यात चित्रकार मोठे जॉन फर्नांडिस, त्यात आयात नाही आहेत, ते आले. त्यांना पण मी गुरुस्थानी मानतो वगैरे. त्यांची मला खूप कामं आवडतात. तर
ते आले आणि ते चित्र माझं बघितलं. मी बेळगावचं एक चित्र केलेलं बेळगावचं, तर तेही बेळगावचे. त्यांना ते भावलंच. ते म्हणजे हे पेंटिंग कोणी केलंय? तर मी आपल्या घाबरत पुढे गेलो, म्हटलं मी केलंय, छान केलंस, आणि पाठीवर थाप मारली. ते म्हणाले, नंतर कळलं की ते जेव्हा तुमचं एक चित्रांचं प्रदर्शन असतं तर पेपरला ऍड वगैरे येतात, छोटंसं कुठे कोणी दिलेलं असतं. तर ते नेमकं तेच चित्र दिलं गेलं होतं. चित्र त्यांनी पाहिलं आणि ते ओळखलं त्यांनी ते चित्र, की हे चित्र माझ्या बेळगावचं गावचं आहे वगैरे. आणि त्यात ते केलेलं काम, ते म्हणाले तू जो त्या चित्रामध्ये जो रंगांचा खेळ खेळलाय, जो काय ते दाखवलायस, लाईट जो दाखवलायस त्याच्यातून, हे मला भावलं. त्या छोटं म्हणजे प्रत्यक्ष बघायला जाऊया म्हणून मी आलो. आणि नंतर मग माझा दुसरा शो झाला 2005ला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. म्हणजे तो जहांगीर आर्ट गॅलरी मला मिळेल की नाही असं मला पहिलं भीतीच होती. पण फॉर्म आले, फॉर्म आम्ही पण भरले. तो एक ग्रुप शो होता आणि लगेच लेटर आलं की तुम्हाला गॅलरी मिळाली. त्यामुळे आकाश ठेंगणं वाटलं की जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये, म्हणजे मी जे ऐकलं होतं की बरीच वर्ष लोक वेटिंगवर असतात, त्यांना गॅलरी मिळत नाही. आणि चित्रकारांची पंढरी म्हणतात खरंय. तर तिथे आपलं प्रदर्शन लागतंय. मला मिळाली गॅलरी. 2005ला गेलो. ते ग्रुप शो होता. तिथे मी आपली ही सगळी निसर्ग चित्रच सगळी माझी होती. आणि तिथे असं झालं की आता आपली इनॉग्रेशनला कोणाला बोलवायचं? तर मग माझा भाऊ आहे, तो म्हणाला आपण राज ठाकरेंना बोलूया. राज ठाकरे जे स्कूल ऑफ आर्टच्याच चित्रकार पण आहेत चांगले. बरोबर. म्हटलं आपली ओळख ना पाळख कशी काय त्यांना आपण बोलवायचं? त्यामुळे आपण बघू, प्रयत्न करूया. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो. इनॉग्रेशन बोलवायचं होतं. मी आपलं अल्बम, जे चित्र मी एक्झिबिट करणार होतो त्यांचा अल्बम मी घेऊन गेलो. म्हटलं साहेब, म्हटलं असं. तेव्हा त्याच दरम्यान ना ते बाळासाहेबांवरती एक पुस्तक त्यांनी केलेलं, फोटोबायोग्राफी. आणि ते अगदी मला वाटतं काहीतरी 15 दिवसावरच होतं प्रकाशन समारोह. त्याच्यामुळे ते प्रचंड बिझी होते. तर मला म्हणाले की अल्बम बघायच्या अगोदरच मला म्हणाले कशाला आलात? म्हटलं असं इनॉग्रेशन आहे. कधी आहे? ती 5 मे तारीख होती. नाही सॉरी, मला आवडलं असतं पण मला असं आहे इनॉग्रेशन, मी खूप बिझी आहे वगैरे. बरं, म्हटलं ठीक आहे. म्हटलं आता अल्बम आणलाच आहे तर म्हटलं बघा डोळ्या खोलून. बरं ठीक आहे म्हणून त्यांनी बघायला सुरुवात केली. बघता फटकन मला विचारलं की कधी तारीख कधी? म्हटलं 5 मे. बरं, आणि वेळ किती वाजता? म्हणजे सर, साहेब म्हणतो वेळ तुम्ही सांगाल तेव्हा आपण ऍडजस्ट करू. वेळ ऍडजस्ट नाही करायचा, तुझा जो टायमिंग ठरलाय ना त्याच वेळेला. फक्त माझी अट आहे. म्हटलं सांगा. माझं जास्त वेळ मला देता येणार नाही काही, पण मला यायचं आहे. हे सगळे वॉटर कलर्स आहेत. हो सर, वॉटर कलर मला आवडले, येतो. आणि जो टायमिंग 5 वाजता ठरला होता, मना धगधग होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला पहिल्यांदाच मी बोलवतो. आपल्याकडून कुठे काही गडबड नको. बराचशी जबाबदारी मिसेसनी सांभाळली होती सगळी. मग ते आल्यानंतर सगळा शो वगैरे बघितला. तर राज ठाकरे म्हटल्यानंतर अफाट ती गर्दी वगैरे सगळी ती होती. आणि नंतर आले माझ्याजवळ. मला म्हणाले मी जी चित्र सांगतोय ती मला ती हवी आहेत. मग त्यांनी जी चित्र घेतली त्याच्यामध्ये मला एकही शब्द विचारला नाही की तू कॉलेज कोणतं केलंस. धडधड होती ती की आता कसं वाटतंय ना काय. नाही म्हणे चित्र 50% पेंटिंग त्यांनी माझ्या चित्र एक्झिबिशनमध्ये घेतली. आणि नंतर अखेरी त्या चित्र एक्झिबिशन संपेपर्यंत पूर्ण पेंटिंग सोल्ड आउट झाली 100%. तो माझ्यासाठी खूप हे होतं की सगळ्यांनी मग शाबासकी थाप दिली. मग पेंटिंगचे एक्झिबिशन्स करताना बऱ्याच चांगल्या व्यक्तींशी माझा संबंध आला. त्यांनी पेंटिंगमुळेच मी ह्या मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचलो. जसं आता मोठ्या लोकांमध्ये गिफ्ट केली जातात काही पेंटिंग्स वगैरे, तसं मला एक फोन आला मोहिले म्हणून की मला लता मंगेशकरांना त्यांचा 75वा वाढदिवस होता. मला त्यांना एक पेंटिंग गिफ्ट करायचं बड्डेचं. मला पोर्ट्रेट करून हवं आहे. तर मी खुश झालो की अरे दीदींसाठी आपल्याला करायला मिळते. म्हटलं ठीक आहे मी करेन. आणि छानपैकी ते मी केलं आणि त्यांना द्यायला गेलो. द्यायला गेल्यावर ते मला म्हणाले की काम कर तू, चल माझ्याबरोबर. म्हटलं मी
साधा याच्यातच मी याचं गेलो फार म्हटलं असं याच्यात नाही म्हणे आर्टिस्ट असेच असतात साधेच असतात चल तू माझ्याबरोबर आणि गाडीत टाकल्याने ते मला घेऊन गेले त्यांच्या घरी आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या एवढ्या दिग्गज व्यक्तींच्या घरात गेल्या हृदयनाथ मंगेशकर भेटले त्याच्यानंतर उषा मंगेशकर त्या होत्या त्या भेटल्या आणि नंतर मला जास्त आतून उत्सुकता होती की लता मंगेशकर कारण माझ्या डोळ्यासमोर त्या सफेद साडी अशा घातलेल्या होत्या त्याच डोळ्यासमोर मी आपला गेलो मग त्यांचा मोठा हॉल असा तो आहे तिथे बसलो आम्ही खालीच बसलेलो आणि त्या आल्यानंतर बारीक वेणी वगैरे अशा घातल्या वगैरे आणि अक्षरशः त्या बघितल्यावर त्यांनी ते क्लायंट जे होते आणि मी दोघांनी लोटांगण घातलं साक्षात सरस्वती समोर आलेले आहेत आणि खालीच बसलो मग त्या सोफ्यावर बसल्या मला नंतर त्यांना विचारलं त्या क्लायंटने की हे कोण तर ते म्हणाले की दीदी हे चित्रकार आहेत किशोर नातोडे कलाकार आहेत कलाकारांनी खाली नाही बसायचं कलाकारांनी कलाकाराच्या बाजूला बसायचं हे बोलल्यानंतर माझ्या पोटात गोळ आला की ज्यांनी मला आणलं आहे ते खाली बसलेत आणि मी तर मला ते काय हे होईना तर मला त्यांनी डोळ्याने सांगितलं की नशीबवान आहेस तुला जा ते बोलतायत तर मी आपलं घाबरत एका सोफ्याच्या कॉर्नरला असं अवघडलं आपलं बस पण मी खुश होतो की साक्षात सरस्वतींना मी बघतोय मला ते खरं वाटत नव्हतं मी बघतोय त्यांना आणि मला जास्त मी हैराण झाल्या गोष्टीने की जेव्हा त्या बोलल्या ना की कलाकारांनी तो आवाज तो अक्षरशः एखादा 5 वर्षाची चिमुरडी बोलेल ती दैवी देणगी म्हणतात ती मी अनुभवली तिथे ती खरंच तेवढा आवाज त्यांचा बारीक आवाज आणि मग त्यांना सोडून ते माझ्याशीच गप्पा मारायला लागले त्याच्या अगोदर असं केलं की त्यांनी जे पेंटिंग आणलेलं म्हणजे मी जे केलेलं द्यायला ते म्हणाले की दीदी हे पेंटिंग माझ्याकडून तुम्हाला आणलं आहे तर त्याच्यावर तुमची सही हवी आहे मला ते म्हणे नाही मी सही देत नाही सहसा कारण सहीवर नाही बरं ठीक आहे हरकत नाही तुम्ही पेंटिंग बघा बरं म्हटलं मग त्यांनी ते पेंटिंग ओपन केलं पेंटिंग ओपन केल्यानंतर जेव्हा त्यांनी समोर बघितलं अरे वा किती सुंदर आणि जवळ आलं बघू आणि मग जर माझा जीवात जीव आला जरा म्हणजे आवडलं मग म्हणतात बरं कुठे करायची सही मग मार्कांनी त्यांनी ती सही केली आणि तो माझ्या आयुष्यातला मोठा पुरस्कार होता वा किशोर नादावडेकर यांच्या चित्रांची त्यांच्या प्रदर्शनाची बाबासाहेब पुरंदरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या थोर कलाकारांनीही नोंद घेतली आणि त्यांच्या चित्रांचा गौरव केला आहे ठाण्याचे वैभव म्हणजे गडकरी रंगायतन तिथेही किशोर नादावडेकर यांची कितीतरी चित्र प्रदर्शित झालेली आहेत बाळासाहेबांची तर एक मोठी आठवण की बाळासाहेबांचं तर जगात सगळेच चाहते आहेत सगळ्यांनाच भेटावंसं वाटतं त्यांच्या त्या स्वभाव त्यांचा तो बोलणं वगैरे सगळं मलाही वाटायचं की तसंच की ह्यांना आपण कधीतरी भेटलं पाहिजे आपली आर्ट दाखवली पाहिजे कारण आर्टिस्ट म्हणून पण खूप चांगले होते पण ओळख ना पाळक काय करायचं तर असा योग आला की नेहरू सेंटरमध्ये मी गेलो होतो आणि तिथे नेमके योगायोग असायला की आत्ताचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तिथे आलेले होते आणि ते माझं पेंटिंग बघत होते पंडित नेहरूंचं तर ते बघत होते ते बघताना बोलले वा छान आहे सुंदर आहे कोणी केलं तर त्या नेहरू सेंटरच्या त्या हे आहेत आपल्या डायरेक्टर आहेत नीना रेगे मॅडम त्या म्हणाल्या किशोरने केलं तिथे मी होतोच आणि तर मी पटकन मला कौतुक केलं तर मी लगेच एक संधी माझी साधली म्हटलं साहेब म्हटलं मला बाळासाहेबांना भेटायची इच्छा आहे आणि थोड्या महिन्यांनी एक शो होता माझा जहांगीरला 2010ची गोष्ट तर मला भेटता येईल का त्यांना हो म्हणे लगेच त्यांनी हो म्हटलं हो लगेच भेटता येईल लगेच त्यांनी सगळं सांगितलं त्यांचे एक पी आहे त्यांना तुम्ही भेटा त्यांना सांगा ते मग त्यांचे एक पी आहेत बाळासाहेबांचे त्यांना भेटलो तर त्यांनी मला स्पष्ट सांगितलं तुम्ही अल्बम घेऊन या पहिला तुम्ही जे डिस्प्ले करणार आहेत ते पण साहेबांना जर कामं आवडली तर हो म्हणतील ते नाही तर स्पष्ट सांगतील नाही म्हणून ती तयारी ठेवा बरं म्हटलं ठीक आहे त्यांचा स्वभाव मलाही माहिती आहे स्पष्ट ठीक आहे मी अल्बम सोडला आणि 4 दिवस फोनच नाही तर मिसेसला म्हणालो ही म्हणे काय फोन नाही आला म्हटलं बहुतेक आवडली ना सर ठीक आहे नाहीतर मग आठवड्याभराने आमचं एक्झिबिशन तर होतंच थोडंसं ठीक आहे 5व्या दिवशी फोन आला यांचा की तुम्हाला मी 10 मिनटं देतो 10 मिनटात तुम्ही तुमची चित्र दाखवा गेलो आणि एक्झिबिशनला येताना कारण साहेबांच्या तब्येतीमुळे जहांगीरला येता येणार नाही तर मातोश्री उद्घाटन केलं चालेल का म्हटलं हरकत नाही तिथे करूया मग गेलो मग माझी सगळी वॉटर कलर्स होती विदाऊट ग्लास मी माउंटिंग केलेली फक्त सगळी चित्र घेऊन गेलो त्यात काही वॉटर कलर्समध्ये पोर्ट्रेट्स केलेली होती हो आणि ही आपली निसर्ग चित्र वगैरे सगळी होती
तर पहिलं त्यांचा जो प्रोटोकॉल होता, थोड्या अंतरावरती बसून आपण बोलायचं असतं वगैरे. फक्त ते थोडं अंतर कधी ते 1 फुटावर आलं आम्हाला कळलंच नाही, आणि ते 10 मिनिटाचं कधी 1 तास झाला हे आम्हालाही कळलं नाही. एवढ्या गप्पा रंगल्या, त्यांनी त्यांच्या गप्पा सुरू केल्या. मग त्या कोल्हापूरच्या वगैरे सगळ्या मग मोठ्या मोठ्या आर्टिस्टची ते नाव. कारण त्यांचा अभ्यास व्यासंग प्रचंड नुसती त्यांनी अशी चित्र बघितली ना, त्यांनी प्रत्येक चित्र त्यांनी नीट बारकाईने बघत होते. त्यातलं ते नीट शोधत होते. म्हणजे त्यांच्या बाजूला जे काही डॉक्टर्स असायचे त्यांना सांगायचे, हा बघ हा वाईट आहे ना, हा वाईट वापरला नाही, हा वाईट सोडलेला आहे, बरोबर ना रे. हो बरोबर. मग त्यांची जी हे जाण बघून मी हैराण झालो की ह्यांना किती माहिती आहे. म्हणजे बाळासाहेब हे कधी बघितलेच नव्हते मी. बरोबर. दुसरी बाजू की भरभरून बोलत होते, आणि त्या तासाभरामध्ये एकही राजकारणी शब्द नव्हता. फक्त आर्ट आणि आर्ट. प्रत्येक गोष्ट ते जाणून घेत होते, गोष्ट ते विचारत होते, मला सांगत होते वगैरे. आणि नंतर त्यांनी माझं एक चित्र घेतलं त्यातले. हो, त्यांनी मला एक चित्र त्यांनी घेतलं, आणि ते आता शिवसेना भवनमध्ये आहे वगैरे. अरे वा. तुम्ही वॉटर कलर करताय, ऑइल पेंटिंगचं काही हे केलं का तुम्ही? ऑइल पेंटिंगची सुरुवात अशी झाली की आई एक्सपायर झाल्यानंतर एक पेंटिंग करायचं होतं मला कधीपासून ऑइलमध्ये. तर मी सुरुवात केली ते मला सुरुवातीला ते काय जमेना वगैरे व्यवस्थित. मग आचरेकरांनी मला तेव्हा गाईड केलं की काय कसं करायचं, ऑइल कसं असलं पाहिजे, त्यात काय म्हणा लिन्सीड ऑइल आणि टर्पंटाईन किती घ्यायचं, कसं करायचं. मग ते करत 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 मी ते पहिलं चित्र मग ते केलं, आणि त्याच्यानंतर मला ती एक आवड तयार झाली. आणि मग मी कामत सर म्हणा, आचरेकर म्हणा, बाकीच्यांचे सगळ्यांची कामं बघून 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 मी ती डेव्हलप करत करत गेलो. मग त्याच्यामध्ये मग नुसतंच पोर्ट्रेट न करता तर पोर्ट्रेटमध्ये त्यात भाव, म्हणजे ती समोरची व्यक्ती ती आपण चित्र पेंटिंग करताना जिवंत कशी वाटेल, त्याच्यामध्ये तो जिवंतपणा आला पाहिजे. त्यांचा तो त्यांची ती व्यक्तिचित्र म्हणजे त्यांचं ते व्यक्तिमत्व त्या चित्रात आलं पाहिजे, ह्याचा मी जास्तीत जास्त तो प्रयत्न केला. इव्हन वॉटर कलरमध्ये करताना सुद्धा की काही पेंटिंग्स मी अशी केलीत का की सब्जेक्टिव्ह, किंवा त्याला एक तो प्रत्येक पेंटिंगला मी धरला फोटो काढला तसं नाही आहे ती. त्याच्यामध्ये म्हणजे टचिंग जे म्हणतात ना, की जसं मी आता उदाहरणार्थ एका लेडीजचं मी पेंटिंग केलं आहे. ती आई म्हणून एक बाळाला मांडीवर घेऊन झोपवते आहे, आणि पोटा पाण्यासाठी म्हणून जरी जातं ती चालवण्यासाठी ती गजरे विणते आहे. हां, हे मुंबईला जाताना मला दिसलेलं हे दृश्य होतं. म्हटलं याचं छान एक पेंटिंग होऊ शकतं, आणि त्याच्याचबरोबर हे मुंबईतली हे वाटली पाहिजे. म्हणून नेमकं मुंबईमध्ये एक न्यू इंडिया इन्शुरन्सच्या इथे बघा एक बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये एक कष्ट करणारी महिला म्हणून एक शिल्प आहे. ते शिल्प मी बॅकग्राऊंडला घेतलं. ते मुंबई पण झाली मुंबईतली, आणि हे त्याच्यामुळे तो जिवंतपणा तो तयार झाला, आणि ते एक तो विषय तयार झाला त्या पेंटिंगमधला. असे मी विषय माझ्या पेंटिंगमध्ये मी घेत असतो आणि करत असतो वगैरे. हे असं जे चित्र आहे जे आता तुमच्या मागे आहे, आणि मला ते सातत्याने दिसतंय, तर त्याच्यामधले महाराजांची पहाटेची सगळी भेट आहे. लोक आपल्या तक्रारी किंवा राजाचं दर्शन घ्यायला आले, आणि हे अगदी वेगळं आहे. जे आतापर्यंत पाहिलेली चित्र आहेत तर त्याच्यापेक्षा वेगळं. तर याच्यातून तुम्हाला सांगताना ही बाकीची जी कॅरेक्टर्स कशी उभी करावीशी वाटली? ती ज्याने मला सांगितलं होतं की महाराजांचं चित्र हवं आहे, तर म्हटलं ते वेगळं करूया काहीतरी. म्हणून मी हा वेगळा प्रसंग घेतला की महाराज येत आहेत, आणि प्रत्येकजण त्यांच्याकडे प्रॉब्लेम्स घेऊन येत असतात त्यावेळी, आणि मग ती त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करतात. म्हणजे त्यांच्या तक्रारी घेऊन हा जो प्रसंग मी दाखवला, आणि त्यासाठी मी थोडा स्टडी केला. स्टडी म्हणजे काय, त्या काळात जाऊन जे प्रभातचे पिक्चर, जे सूर्यकांत जे काय होते तेव्हा,
तेव्हा त्यांचे ते कॅरेक्टर कसे असतात त्यात तुम्ही वाचन केलं, मग काही जसं बाबासाहेब पुरंदऱ्यांचं त्यांच्या मी स्टोऱ्या ऐकल्या सगळ्या, त्यात तो प्रसंग तयार केला आणि मग ते चित्र तयार केलं. मग त्या काळातली ती लोक कशी असतील, त्यांचा पेहराव कसा असेल, त्या काळाचं स्ट्रक्चर कसं असेल, हा थोडा स्टडी करून विचार करत करत कारण मला ते रेफरन्स वगैरे पण आनंददायक चित्र वाटतंय आणि ते महाराजांना सकाळी सकाळी त्या काळचा तो प्रसंग दाखवायचा तो प्रयत्न. बरोबर. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे, तिथे डॉक्टर काशीनाथ घाणेकरांचं पहिलं चित्र तुम्ही केलेलं आहे. हे अशी अजून काही चित्र केलेली? घाणेकरांचं एक सांगण्यासारखं पण आहे की पालिकेने, ठाणे महानगरपालिकेने काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात घाणेकरांचं चित्र करायचं ठरवलं. तेव्हा मला त्यांनी सांगितलं आम्हाला असं असं हवं आहे. तर म्हटलं ठीक आहे. ते नुसतं तो फोटो घेतला आणि केला नाही मी, त्यासाठी म्हटलं तो स्टडी केला. स्टडी केल्यानंतर पूर्ण कृती हवं होतं. त्यांच्याकडे फक्त छोटासाच फोटो होता, बस्ट होता. मग मी त्यांची परमिशन घेऊन कांचन घाणेकरांना, त्यांच्या मिसेस, त्यांच्या घरी गेलो. त्यांचे काही जुने फोटोज बघितले. त्यांच्यानंतर सुलोचना दिदी मला भेटल्या, त्यांच्याकडून त्यांचे काही अनुभव ऐकले मी वगैरे. ते सगळे ऐकल्यानंतर त्यांच्याकडे एक दुर्मिळ एक फोटो होता की घाणेकर काही ठिकाणी फक्त सूट घालायचे, एक विशिष्ट जायचं असेल कुठे तरच. आणि तो 4x6चा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. त्याच्यावर मला म्हणलं की आपण पण सुटामध्ये त्यांचं करूया, पण आता करायचं कसं पूर्ण. मग मी स्केचेस पहिले केले. त्याच्यानंतर मग मी माझ्या एका मित्राला त्याच्या शरीरयष्टीप्रमाणे त्याची चांगली फोटोग्राफी मी करून घेतली वगैरे, आणि मग ती पेंटिंग्स केली. अरे वा. ती सगळं. आणि हा स्टडी कर म्हणजे अगोदरचे पण काही जे जुने आर्टिस्ट आहेत, जर की ते एखाद्या व्यक्तीचं करायचं असेल तर त्या व्यक्तीशी जुळणारी कुठली व्यक्ती असेल का त्यांच्या फॅमिलीतली कोण नसेल तर त्यांचं ते स्टडी करून ते पेंटिंग करायचे. आणि हा मी तसं करून, कारण व्यक्तिरेखा बदलत असतात, पण ती जर जिवंत होऊन आपल्या कॅनव्हासवर यावी असं वाटत असेल तर हा बाकीचा अभ्यास फार महत्वाचा. आणि ते कॅरेक्टर मी आणलं. लोक म्हणजे काही मलाही अगोदर माहिती नव्हतं, पण जे लोक म्हणा अरे हा लाल्या आहे, त्यांना लाल्या म्हणायचे. आणि तो चेहऱ्यावर त्यांचे ते भाव ते मी आणण्याचा प्रयत्न केला. तो जिवंतपणा त्या पेंटिंगमध्ये मी आणण्याचा प्रयत्न केला. आपला वारसा पुढच्या पिढीकडे सोपवून आपल्या अर्धांगिनीसोबत कला साधना त्यांनी सुरूच ठेवली आहे. अशा या कला साधकाला रंगा येईओच्या सर्व रसिकांकडून खूप खूप शुभेच्छा. आता हे काम तुम्ही करत असताना तुमची दुसरी पिढी तयार होते. तुम्ही तुमच्या मुलाला जे तुमचं स्वप्न होतं जे स्कूलला फाटला जाऊन शिकायचं, ते स्वप्न तुम्ही तुमच्या मुलाच्या थ्रू पूर्ण करून घेताय. आणि त्याचाही हात चांगला आहे किंवा तो छान पद्धतीने काम करतोय. त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय, किंवा त्याच्या बरोबरीने तुम्ही समाजात वावरणारी ही जी तरुण मुलं आहेत, वेगळ्या पद्धतीने कामही करतायत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना मार्गदर्शन काय पद्धतीने तुम्ही करू इच्छिता? पहिली गोष्ट, मला कॉलेज करायला मिळालं नाही म्हणून मी त्याच्यावर जबरदस्ती नाही केली की बाबा तू मला नाही तू कर. जेव्हा त्याची चित्रकला दिसायला लागली, लहानपणापासून तो माझ्यासोबत मी काम करत असताना पेंटिंग करायला तो बाजूला बसायचा, बघायचा. त्याने अजून म्हणजे लहान मुलांचे हे असतं ना किंवा कुठेतरी रंगाला हात लावणं, जे कुतूहल असं बघणं, त्यांनी अजूनसुद्धा माझं एकही चित्र खराब केलं नाही, कुठे रेघोट्या मारल्या नाही, ते कुठल्या रंगावरती हात फिरवला नाही, काही नाही. फक्त तो मला बघायचा. मी सुरुवात वॉश कसे द्यायचो रंगांमध्ये, ऑइल कसं वापरायचं, ऑइल पेंटिंग कसं करायचो. मग त्यालासुद्धा एक साईडला साईड काहीतरी हवं असायचं. मी करायला घेतलं की त्यालाही करायला. मग त्याच्यासाठी मी एक सेट करून द्यायचो, पेपर, कलर, बरं सगळं वेगळं, तू तुझं कर आणि कर. मग तो एक करायचा. मग लहानपणापासून जे करायचं ते बघत बघत बघत, म्हणजे लहान मुलांना जशी मी मागे माझी आवड सांगितली तशी त्यालाही आवड होती. पण त्याची आवड नंतर नंतर एवढी डेव्हलप होत गेली की तो 6वी 7वीला ते जास्तच क्लिअर व्हायला लागलं. आणि मग तो त्यांनी ठाम म्हणलं की नाही बाबा मला जेजेलाच जायचं. बाबांचा प्रवास च्या बद्दल विचार करताना मातीतून मोती पिकवणं म्हणजे काय हे जाणून घ्यायला मिळतं. त्यांच्याबद्दल मला प्रचंड गर्व आहे. आणि त्यांनी मला कसं शिकावं हे शिकवलं, पेंटिंग कसं बघावं, कसं निरीक्षण करावं.
अगदी साध्या गोष्टींमधून पण सुंदरता कशी ऑब्झर्व करावी हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. किशोर सर, हा सगळा प्रवास तुमचा ऐकत असताना मध्ये काही हायलाइट्स ऐकल्यात, म्हणजे जशा लता दीदी आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत, तसे अजून कोणी तुम्हाला भेटले, तुमचं कौतुक करणारे, त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे? हो आहेत ना, की जसं एका यांचा फोन होता, रानडे म्हणून मित्र, त्यांचा फोन होता की मला सचिन तेंडुलकरांचं पोर्ट्रेट पेंटिंग करून हवं, मला त्यांना गिफ्ट करायचं आहे. 200 टेस्ट जेव्हा त्यांनी केले त्यावेळेचं बरोबर. त्यावेळी मी खुश झालो की सचिन तेंडुलकरांसाठी मला पेंटिंग करायला मिळतं आहे. आणि ते मी छान वॉटर कलरमध्ये पेंटिंग केलं मी. हां, आणि ते माझं खासियत अशी होती की नुसतं पोर्ट्रेट केलं नाही, तर त्या पोर्ट्रेटच्या बरोबर बॅकग्राऊंडला त्यांचे जे शॉर्ट्स आहेत त्याचे स्केचेस केले. त्याच्यामुळे त्या पेंटिंगमध्ये अजून मजा आली त्या पोर्ट्रेटमध्ये. करेक्ट. आणि ते त्यांनी दिलं. मी खुश एवढ्यातच होतो की माझं पेंटिंग तिथपर्यंत पोहोचलं. वा. त्यांनी दिल्यानंतर सचिन तेंडुलकरांनी ते पेंटिंग बघितल्यानंतर सांगितलं की हा आर्टिस्ट कोण आहे, ह्या आर्टिस्टला मला भेटायचंच आहे. त्यांचा फोन आला की तुम्हाला सचिन तेंडुलकरांनी बोलवलं आहे. लगेच मी खुश झालो, मिसेसला सांगितलं, आम्ही गेलो. ते म्हणाले मी पोर्ट्रेट बघतो, पण त्याच्यावर तुम्ही जी किमया केली आहे बाजूला ती त्यांना खूप आवडली. पेंटिंग त्यांना खूप आवडलं. त्यांच्याबरोबर त्यांनी बाकी बरीच पेंटिंग्स माझी बघितली, चर्चा केल्या, अर्धा तास आम्ही गप्पा मारल्या. त्यानंतर जसं राज्य पुरस्कार तर मला ते मिळाले, राज्य पुरस्कार मिळाले, ओकचे नॅशनल अवॉर्ड त्यांचे असतात ते मिळाले. आंतरराष्ट्रीय पुरस्काराचं ते इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिन असतं वॉटर कलरचं, ह्याचं आपलं ऑस्ट्रेलियाचं. तर ते ह्याच्यामध्ये कामत आपल्या कामत मॅडम आहेत, त्यांनी मला खूप प्रोत्साहन केलं. ती फी भरायची असते, ती मला ऑनलाईन ती जमत नव्हती सगळी. आणि अरे भर रे तू, मी करते, तुला मदत करते. त्यांनी मदत केली. मी तो त्या स्पर्धेमध्ये माझं पेंटिंगमध्ये पाठवलं. ओके. आणि ते पेंटिंग जगभरातून एंट्री आलेल्या होत्या आणि टॉप 10 मध्ये माझं ते पेंटिंग आलं. आणि त्या ह्याच्यामध्ये भारतातून मी एकमेव चित्रकार होतो. मला एक सांगा, हे सगळं करत असताना जी पारितोषिकं मिळाली, तुम्ही पेंटिंग्स लोकांच्यापर्यंत पोहोचवली, पण तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं डेमॉन्स्ट्रेशनसाठी बोलावलं. आणि हे जे डेमॉन्स्ट्रेशन आहे ते एक पद्धतीचं शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे. जे शिक्षित आहेत त्यांना प्रशिक्षित करणं, अजूनही पुढे नेणं. बरोबर. तर हा मान मिळणं जे आहे की आपण त्याचं रीतसर शिक्षण घेतलं नाही, पण मी आज लोकांना शिकवतोय, त्यावेळेला भावना काय असतात तुमच्या? त्यावेळेला सर खूप आनंद झाला होता मला, जेव्हा मला जेला ॲडमिशन मिळालं नाही, पण एक साऊथ झोन आर्ट कल्चरचा कॅम्प होता, जो जे स्कूल ऑफ आर्टमध्ये कॅम्प झाला, नागपूरचा होता, ते अरेंज केला. आणि तिथे मला संधी मिळाली. 3 दिवस सतत मी त्या वास्तूमध्ये मी काम करत होतो. ज्या वास्तूमध्ये जाऊन खूप शिकावं जे वाटत होतं, त्या वास्तूमध्ये मला 3 दिवस मी पेंटिंग करत होतो जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. आणि तिथे केलेलं पेंटिंग राजभवनामध्ये ते लागलं आहे. आणि स्वतः राज्यपालांनी कौतुक केलं सगळ्या चित्रकारांचं, माझंही खूप कौतुक केलं. ती अभिमानास्पद गोष्ट होती. नंतर त्याच्या अगोदर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपल्या टाईटला माझे 2 डेमॉन्स्ट्रेशन झाले विद्यार्थ्यांसाठी. आणि मग आता मला देशभर काय बोलवत असतात, वेगवेगळ्या संस्था असतात. आता जसं नेहरू सेंटर आर्ट गॅलरी आहे, त्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीची अशी स्टोरी आहे की तिथे दरवर्षी महाराष्ट्रातल्या आर्ट कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी नीना रेके मॅडम आणि नेहरू सेंटर ह्या वॉटर कलर कॅम्प अरेंज करतात. आणि प्रत्येक राज्यामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते गेली 20 वर्ष, ते 20-25 वर्ष जात आहेत. तर मी खूप त्यांना विचारलं होतं की मॅडम मला कधीतरी ह्या कॅम्पला येता येईल का? त्यामुळे नाही, हे फक्त कॉलेजच्या मुलांसाठी आहे. म्हणजे तिथे माझं ते कॉलेज आडवं आलं होतं. म्हटलं बरं, पण मग ठीक आहे म्हटलं. माझं मग एक्झिबिशन्स झालं होतं. मग ते IM कादरी म्हणून जे आहेत आर्किटेक्ट, नेहरू खूप मोठी व्यक्ती आहे ती, त्यांनी माझं काम बघितलं. मला म्हणाले अरे खूप छान काम आहे. म्हटलं ये आर्टिस्ट को लेके जाओ कॅम्प. आणि मग मला त्यांनी ती संधी दिली. आणि मग मी कोच म्हणून डायरेक्ट, मला नुसतं नव्हतं शिकणार, डायरेक्ट कोच म्हणून मला
त्यांनी नेलं आणि गेली सतत 9 वर्ष मी ॲज अ कोच म्हणून त्या नेहरू सेंटरच्या कॅम्पला मी वा. जाता आलं मला. एकलव्याच्या जाणीवेने तडफेने आपल्या चित्राकडे लक्ष देऊन काम करत राहणं आणि नवीन नवीन प्रयोग करत राहणं यासाठी जी जिद्द असावी लागते, हिंदीमध्ये ज्याला आपण लगन असावी लागते असं म्हणतो, तर ती लगन असलेले किशोर नाधावडेकर यांचा चित्रकला प्रवास आज आपण अनुभवला. मी बघितला असं म्हणत नाही, अनुभवला. आणि हा अनुभव किशोरजी तुम्ही यापुढेही तुमच्या वेगवेगळ्या चित्रातून आम्हाला देत राहाल अशी आशा करतो. आणि रंगा येईवो या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या रंगा येईवो या कार्यक्रमातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार. नमस्कार.